बातमी कल्याणमधून. कल्याणच्या सहजानंद चौकात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलं मोठं होर्डिंग कोसळलं. यात 2 ते 3 जण जखमी झाले आहेत. शिवाय हे होर्डिंग खाली उभ्या असलेल्या दुचाकीसह 4 चाकींवरही कोसळलं. त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूया. कल्याणमध्ये देखील होर्डिंगचा सांगाडा जो आहे तो कोसळला आहे. आपण जर पाहिलं तर कल्याणच्या सदानंद चौकामध्ये हे सकाळी 10च्या दरम्यान या होर्डिंगला लावलेला जी फ्रेम होती ती फ्रेम तुटली आणि खाली पडली. त्यामुळे खाली उभे असणारे काही वाहनं होते त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आपण जर पाहिलं तर हा वरती होर्डिंग आहे आणि होर्डिंगच्या खाली जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर जे आहे ते खाली या ठिकाणी होर्डिंगचं उभा केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ही टपरी जी आहे, हे दुकान जे आहे या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि त्या दुकानाच्या आतमध्येच हा होर्डिंगचा जो पिलर आहे तो या ठिकाणी आहे. आणि तो पिलर जर आपण जर पाहिला तर अत्यंत जीर्ण असा झालेला या ठिकाणी दिसतोय. जर पाहिलं तर या ठिकाणी हा पूर्णपणे गंजलेला आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे हा अधिकृत टावर आहे, मात्र याची एवढी दुरावस्था कशी आहे आणि आता लगेचच यावरती कारवाई करण्यात सुरुवात झालेली आहे. जर पाहिलं तर आता या ठिकाणी हा क्रेन जो आहे तो आलेला आहे आणि अगदी काही वेळामध्ये या होर्डिंगवरती कारवाई होणार आहे. सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.